अक्कलकोट तालुक्यातील बबलाद शाळा छत कोसळल्याप्रकरणी सीईओ कुशल जैन म्हणत आहे त्या घटनेस गटशिक्षणाधिकारी आणि मुख्याध्यापक जबाबदार. पाठवणार नोटिसा, मागवणार समर्पक उत्तरं, अन्यथा पुढील कारवाई. ऑन द स्पॉट रिपोर्ट मात्र वेगळेच. बांधकाम निकृष्ट दर्जाचं, स्लॅब तर कोसळलंच, इतर ठिकाणी देखील तडे. कॉन्क्रीट बांधकामाचं नेमकं आयुष्य किती? बांधकाम विभाग मात्र चिडीचूप. सरकारी बाबूंचा गलथानपणा की पदाधिकाऱ्यांचं दुर्लक्ष? पाहूयात. अक्कलकोट तालुक्यातील बबलाद कन्नड शाळेचा छताचा स्लॅब पडल्याने झालेल्या दुर्घटनेत 13 विद्यार्थी जखमी झाले असून त्या डोक्यालाही जबर मार लागला आहे. त्यांच्यावर अक्कलकोट इथं उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. स्लॅब कोसळल्याने तेथील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी झेडपी सीईओ कुशल जैन यांनी शाळेत भेट दिली. त्यावेळी विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी शासनाकडून देण्यात आलेल्या दोरीची शिडी छताला लटकवल्याने अपघात झाल्याची माहिती सीईओ समोर उघड झाली आहे. याबाबत सीईओ जैन यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती माध्यमांसमोर मांडली. पण त्यावेळी माहिती देताना शिडीऐवजी साडी असा उल्लेख झाल्याने सारेच जण अवाक झाले आहेत. सीईओ कुशल जैन यांच्या सांगण्यात शिडीऐवजी साडी असा विपर्यास झाला आहे. हे समजून घेणंही तितकेच गरजेचं आहे. या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी आपले पत्रकार ऑन द स्पॉट रिपोर्ट घेण्यासाठी गेले असता दोरीची शिडी लटकवणे या विषयापेक्षा तेथील बांधकामच निकृष्ट दर्जाचं असल्याचं उघड झालं आहे. या बांधकामाची स्ट्रक्चर ऑडिट करून बांधकामाच्या गुणवत्तेबाबत अहवाल घेणं अपेक्षित असताना प्रशासनाकडून तसे काही झाले नाही. तसे झाले तरी बांधकाम उत्कृष्ट असल्याचं सांगण्यात आल्याचं येथील शिक्षकांनी सांगितलं. गेल्या 30-35 वर्षापूर्वी या शाळेचं बांधकाम झाले आहे. इतक्या कमी कालावधीत या शाळा खोल्यांची ही अवस्था असेल तर गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित होणं हे स्वाभाविक आहे. या व्यतिरिक्त येथील भिंतीचा इकडे तिकडे प्लॅस्टर निघून पडला आहे. मात्र जिल्हा परिषदेने बचावात्मक पवित्रा घेत या साऱ्या प्रकाराचा खापर मुख्याध्यापकावर फोडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तशी त्यांना नोटीस बजावली आहे असं सीईओनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आहे. पण आपले प्रस्तुत प्रतिनिधी जखमी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन विद्यार्थी व पालकांची भेट घेतली. त्यांनी हा सारा प्रकार कथन करत स्लॅब कसा कोसळला याबाबत आपबीती सांगितली. ಕಟ್ಟಿದಿಲ್ರಿ ಹೊಂಟಿದವ್ರಿ ಸೋರ್ ನಾವ್ ಎಲ್ಲಾರಿ ರೀ ಅದ್ ಬಿತ್ರಿ ಬೆಳಕಡೆ ನಮ್ ಸೋರ್ ನಮ್ಗೆ ಎಲ್ಲರೂ ಹಿಂಗ್ ಟಕ್ಕೆ ಹಾಕೊಂಡ್ರಿ. ಸೋರ್ ಮ್ಯಾಗ ಫಸ್ಟ್ ಬಿತ್ರಿ ಆಮೇಲೆ ನಮ್ಮ ಮ್ಯಾಗ ಬಿತ್ರಿ. ಯಾರು ಸೋರ್ ಯಾರಿದ್ರು? ಶಿವಮೂರ್ತಿ ಸೋರ್ ರೀ ಮತ್ತು ಗೋಳಿ ಸೋರ್ ಇದ್ರಿ. ಹಂಗೆ ಬಿತ್ತದ ಅಚಾನಕಪ್ಪಿ ಅದೆಲ್ಲ ಅದು ಶಿಳಿ ಇತ್ರಿ ಮೊದ್ಲೇಕಿರ್ ಜರ ರೀ ಹಳಿದ್ ಬಿ ಇತ್ರಿ ಜರ. आणि या विद्यार्थ्यांच्या पालकांनी देखील या विषयाचा खुलासा केला. ಅದು ಇದು ಕುಂಡಿಸ್ಯಾರೇನು? ರಾಡ್ ಹಾಕ್ಯಾರ? ರಾಡ್ ಹಾಕ್ಯಾರ ರಾಡ್. ಅಟ್ಟಾರ ಲೆಂಕ ಮತ್ತೇನು ಮತ್ತೆ ಡಿಸ್ಚಾರ್ಜ್ ಕೊಟ್ಟರೆ ಒಂದೆರಡು ದಿವಸ ಇಡಬೇಕಾಗಿತ್ತು ಏನು ಪ್ರಕಾರ? ಅಂದ್ರೆ ಡಿಸ್ಚಾರ್ಜ್ ಅಂದ್ರೆ ಈಗ ಏನು ಇದು ಕಮ್ಮಿ ಆಗ್ಯದ ಅಟ್ಟೇನು ಇದಾಗಲ್ಲ 5 ದಿನ ಬಿಟ್ಟು ಮತ್ತೊಮ್ಮೆ ತೊಗೊಂಬರ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರಿ. ಮುಂದೆ ತಿಂಗಳು ಮುಗಿಯೋ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ತೊಗೊಂಬಂದ್ರಿ. ಅಂದ್ರೆ ಈಗ ತಿಂಗಳ ತನಕ ಸಾಲಿಗೆ ಹೋಗೋ ಶಕಾಸಲ್ರಿ? ಇಲ್ರಿ, ಬೆಡ್ ರೆಸ್ಟ್ ಹೇಳ್ರಿ. ಪ್ರಜ್ವಲ್ ರೀ ಅವರು ಅವ್ರು ಈ ಶಾಲೆಗೆ ಬಿದ್ದರು ಪ್ಲೇಯರಿ ನಾವು ಹೊಲ್ದಾಗ ತೆಗೆದು ಮಾಡಕ್ತಿದ್ದೇವ್ರಿ. ಹೊಲ್ದಾನ ಬಂದಿದ್ದೇವ್ರಿ, ಡೈರೆಕ್ಟ್ ಆಂಬುಲೆನ್ಸ್ ಗಾಡಿ ಏರಿದ್ದೇವ್ರಿ. ನಮ್ಗೆ ನಿನ್ನ 10 ಮಣಿಗೆ 6ಕ್ಕೆ ಡಿಸ್ಚಾರ್ಜ್ ಕೊಟ್ರಿ ಸರ್. ಯಾವ್ದು ಹಾಸ್ಪಿಟಲ್ದಾಗ ಅಡ್ಮಿಟ್ ಇದ್ದದ್ರಿ? ಇದು ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ರೀ. ಏನಾಗ್ಯದ್ರಿ ನಿಮ್ಮ ಹುಡುಗಗ? ಯಾವತ್ತು ವಾರ ದಿವಸ ಆಗಿತ್ತು ರೀ? ನಮ್ದು ವಾರ ಬುಧವಾರ, ಇದು ಮಂಗಳವಾರ ಆಗ್ಯದ್ರಿ. ಬುಧವಾರ ನಿನ್ನ ಡಿಸ್ಚಾರ್ಜ್ ಕೊಟ್ರಿ ನಮ್ಗೆ. ಎಟ್ಟು ಕೊಟ್ಟರು? 6ಕ್ಕೆ 10 ಮಣಿಗೆ 6ಕ್ಕೆ ಎಲ್ಲರೂ ಹೊಲಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ದೇವೆ ಕಸಕ್ಕೆ. ಬರೋಣಂಗೆ ಗೊತ್ತಾಗಲ್ಲ ಅವ್ರು ಅಂಬುಲೆನ್ಸ್ನವ್ರು ಅಪ್ಪ ಕಳಿಸಿದೇವ್ರಿ, ಅಡ್ಮಿಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ರ. ಹಿಂಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಭಾಳ ತ್ರಾಸ ಆಗ್ಯದ, ನಾವು ಹೋಗಿದ್ದೇವ್ರಿಲ್ಲ. ಹಂಗೆ ಆಪರೇಷನ್ ಆಗೋಣ ತೊಗೊಂಡು ಮನೆಗೆ ಬಂದಿದ್ದೇವೆ. ಡಿಸ್ಚಾರ್ಜ್ ಕೊಟ್ರ 6ಕ್ಕೆ ಡಿಸ್ಚಾರ್ಜ್. ನಿನ್ನ ಬುಧವಾರ ದಿವಸ ಇನ್ನ ಎಷ್ಟು ದಿವಸ ಬೇಡ ರೆಸ್ಟ್ ಇದು ಅಂದ್ರೆ ಏನು? ಅವ್ರಿಗೆ 1 ತಿಂಗಳು ದಿನ ನಡ್ಸ್ಬಿಡಂದಾರಿ. ಮತ್ತೆ 5 ದಿನ ಬಿಟ್ಟು ತೊಗೊಂಬ ಅಂದಾರ. हॉस्पिटलಕ್ಕೆ ಅಡ್ಮಿಟ್ ಇದ್ರ ಗುಣ ಐತಲ್ರಿ? ಏನು ನಿಮ್ಗೆ ಅವ್ರಿಲ್ಲ ಏನು ನಾರ್ಮಲ್ ಅದ ಹೋಗ್ರಿ ಅಂದ್ರೆ ತೊಗೊಂಬಂದಿದ್ದೇವೆ. काही जखमी लहान लेकरांनी देखील झाला प्रकार सांगितला. मग जोकेला तुम्ही
एकूणच हा सारा प्रकार पाहता तत्कालीन बांधकामाच्या गुणवत्तेची जबाबदारी सद्यस्थितीतल्या अधिकाऱ्यावर देऊन कारवाईचा बडगा उचलणे कितपत योग्य आहे. मुलं जखमी झाली हे सत्य आहे आणि गंभीरही आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. यावेळी येथील पालकांनीही प्रशासनाच्या बचावात्मक क्लुप्त्यांचा खरपूस समाचार घेत प्रशासनातल्या बांधकाम विभागाच्या चुकीचा खापर शिक्षकावर फोडणे उचित नसल्याचं म्हटलं आहे. तालुका शेट्टी माजी सरपंच बबलाद तथा आमच्या घरच्या माजी उपसभापती सिंगी तालुका शेट्टी राहणार बबलाद. परवा दिवशी 11 ऑगस्ट रोजी गावात सगळे मुले शाळेत असताना सकाळी राष्ट्रगीत संपून 15 ऑगस्ट तयारीसाठी सगळ्या विद्यार्थ्यांनी घेऊन शिक्षक लोक गावात फेरी मारली. फेरी मारून आत एंट्री करताना ते शाळेच्या रूममध्ये एंट्री करताना जो बाहेरचा व्हरांडा आहे अचानक कोसळला. कशामुळे कोसळला म्हटलं तर बांधकामचा दर्जा बरोबर नाही आणि 3-4 वर्षाच्या अगोदर आपल्या गावामध्ये महापूर आला होता. त्या महापुरामध्ये सगळे शाळाच पूर्णपणे बुडालं होतं. तेव्हापासून आजपर्यंत कुठला गळशी आला नाही. आपल्या विजेटला इथं त्यांचं कर्तव्य आहे की नाही, शाळेची परिस्थिती काय आहे, त्याचं नेटिव्हेशन काय बघायला पाहिजे. अतिशय निकृष्ट दर्जाचं काम असताना देखील शाळा निकृष्ट आहे असं त्यांनी दाखवलं नाही. त्यासाठी असं प्रसंग घडला आहे. आणि काल तर शिवसाहेब येऊन असं म्हणले की झोकामुळे झालं आहे. मला असं म्हणायचं आहे, मोठमोठ्या सिटीमध्ये मोठमोठ्या बिल्डिंगमध्ये आवडीनं झोका बांधतात लोक. जर झोक्यानं जर बांधकाम पडत असतील तर पुणे मुंबईसारख्या गावामध्ये झोका बांधला नसते कोणी. मी ह्या शब्दात तीव्र निषेध व्यक्त करतो शिवसाहेबांचा. आणि विशेष म्हणजे ते झोका बांधला गेला नाही. तिथं शाळेच्या पोरांना खेळण्यासाठी लोढं होतं, ते लोढं ते शासनाने दिलेलं लोढं आहे. त्यामुळे असा प्रकार घडला आहे. त्याने काल येऊन शिवसाहेब म्हणे झोकाचं याच्यामध्ये विशेष नाही, उगीच आपल्या शाळेत असलेल्या शिक्षकांना बळीचा बकरा करण्यासाठी हा प्रकार चालू आहे. मी ह्या गोष्टीचा तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो. आणि परवाशी असं झालं आहे, आज बघा तुम्ही सध्या इथं संडाचं बांधकाम चालू आहे. त्याला पाया नाही, काही नाही. त्याला कोणी इथं जेही येत नाही, लायनआउट देत नाही. बांधकाम विभागाचं लक्ष अजिबात नाही. अलीकडच्या 7 वर्षामध्ये अजिबात कुठल्याही कामामध्ये दर्जाशीर काही उपयोग नाही. दर्जाचे कुठलंही काम होत नाही. त्यासाठी असा प्रसंग घडलाय. ನಾವೇನು ಜೋಕಾಲಿ ಕಟ್ಟಿಲ್ಲ, ಅದು ಸೀರೆಯಿಂದೇನು ಜೋಕಾಲಿ ಕಟ್ಟಿಲ್ಲ. ಅದು ಅಚಾನಕ್ಕೆ ಬಿದ್ದದ. ಪೈಲ ನೋಡೋಕ್ಕೆಲ್ಲ ಚಲೋನೇ ಇತ್ತು. ಅದು ಅಚಾನಕ್ನೇ ಬಿದ್ದು ಬಂದು ಜಖಮಿ ಆಗ್ಯಾರ ಸರ್ಗಳು ಮತ್ತೆಲ್ಲ ಪಾರ್ಗಳು ಅವರಿಗೆಲ್ಲ ಬಕ್ಕೊಳ್ ಬಡ್ತದ. ಅದು ಎಲ್ಲ ಸಾಲಿ ಸುದ್ದಿ ಮಾಡ್ರಿ. ನಾವು ಎಲ್ಲ ಸಾಲಿ ಕಲಿಬೇಕು. एकूणच या प्रकाराची गंभीर दखल घेत काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष सातलिंग शेटकर आणि तालुका अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील यांनी त्या शाळेस भेट दिली. जखमी विद्यार्थ्यांना शिक्षकांना धीर दिला. येथील परिस्थिती जाणून घेतली. झाला प्रकार दुर्दैवी असून प्रशासनाच्या दुर्लक्षिततेपणामुळे आणि हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना घडली आहे. प्रशासनाकडून जबाबदार घटकावर कारवाई झाली पाहिजे, पण याचं खापर केवळ शिक्षकावर मुख्याध्यापकावर फोडणं कितपत योग्य आहे. एकमेकांवर खापर फोडत बसण्यापेक्षा आता या बांधकामाचं स्ट्रक्चर ऑडिट करून सर्व खोल्यांचे छत काढून नवीन छत घालणं गरजेचं आहे. येथील विद्यार्थ्यांना शिक्षकांना दर्जेदार शाळा खोल्या कसे मिळतील याबाबत प्रयत्न होणं गरजेचं आहे. याशिवाय सध्या भयभीत विद्यार्थ्यांचं मनोधैर्य वाढवणं देखील तितकंच आवश्यक आहे असं स्पष्ट करत काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष सातलिंग शेटगार आणि तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील यांनी प्रशासकीय व्यवस्थेला धारेवर धरलं. या शाळेचं स्ट्रक्चरल ऑडिट झालंय किंवा नाही आम्हाला माहिती नाही. झालंय पण धोकादायक नाही असं म्हणलं जातं प्रशासनाकडून. पण मी तर असं म्हणेन की जिल्ह्यातल्या जेवढ्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत किंवा इतर शैक्षणिक संस्था आहेत त्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट व्हायला पाहिजे अशी मागणी आम्ही या ठिकाणी करतो. दुसरी गोष्ट अशी आहे की मुले म्हणजे देवाघरची फुले. अजून यांना काय झालेलं नाही. थोडंफार इजा झालेली आहे, ही दुर्दैवी घटना आहे. पण यांना काहीतरी डोक्यावर मार लागलेला आहे, काहींना हाताला लागलेला आहे, काहींना पायाला लागलेलं आहे. ही गंभीर घटना आहे. या घटनेचा सर्वांनी गांभीर्यानं विचार केला पाहिजे. आणि या ठिकाणी मुली आहेत, 100 पट आहे. आणि या ठिकाणी मुली आहेत जे आहेत ती व्यवस्था नाही आहे असं मला वाटतं आहे. आणि तशा पद्धतीनं त्याची सोय व्हावी. आणि कंपाऊंड वॉल जे आहे ते सगळं तुटलेलं आहे, ते सगळं उडलेलं आहे. अशा स्थितीमध्ये ही शाळा आहे, जेणेकरून
प्रशासनानं आमची विनंती राहील की जिल्ह्यातल्या सर्व शाळेचं ऑडिट करून शाळा सुधार समितीला भरपूर निधी देऊन बाकीच्या ज्या शाळेच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या पूर्ण व्हाव्यात अशी आमची विनंती राहील आणि अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये अशी आम्ही मागणी या ठिकाणी सोलापूर जिल्हा काँग्रेस आणि अक्रोड तालुका काँग्रेसच्या वतीने करतो. वास्तविक पाहता हे जवळपास 20-25 वर्षापूर्वी झालेलं बांधकाम असं इथं स्थानिकांनी सांगितलं आणि संपूर्ण जी इमारत आहे ते जरी त्याचा पाया चांगला असलं तरी वरचं स्लॅब आणि इतर सगळं जे आपण मधलं मटेरियल जर बघितलं तर सगळं कुजलेल्या अवस्थेत दिसतं आहे. त्या ठिकाणी चिमण्यांनी त्यांचं घरटं केलेलं त्या ठिकाणी दिसलं आहे. तर आता आमची शासनाला विनंती राहणार आहे की जे पोरं सुदैवानी त्यांना जास्त काही इजा झाली नाही पण काही शिक्षक लोकांना आणि काही 2 पोरं चांगल्या पद्धतीनेच बऱ्यापैकी गंभीर झाले होते आणि पुढं जर हे घटना घडू नये म्हटलं तर आपण तातडीने इथं फ्लड पण दरवर्षी आम्ही फ्लडच्या वेळेस पण येऊन गेलो आणि त्या फ्लडमुळं हे सगळं स्ट्रक्चर खराब होत आलेलं आहे. त्यामुळं शासनाला जिल्हा परिषदेला विनंती राहणार आहे की आपण जरी या ठिकाणी आला असलात तर या ठिकाणी आपण वरचं जे काही भाग आहे भिंतीचं आणि त्याच्या वरचं भाग आपण त्या ठिकाणी त्याला डिसमेंटल करून त्याला परत एकदा नवीन बांधकाम केलं तर हे टिकायच्या अवस्थेत आहे. कारण आपण तुम्ही जरा जवळ जर जाऊन बघितलात तर त्याचे सगळे मधले जे काय स्टील आहे ते कुजलेल्या अवस्थेत आपल्याला भेटेल आणि बारीक झालेल्या अवस्थेत भेटेल. जरी आपण डागडूग केलं तर हे कितपत टिकल किंवा भविष्यात धोका होणार नाही ह्याची तुम्ही गॅरंटी देऊ शकणार नाही. त्यामुळं माझी प्रशासनाला आणि शासनाला विनंती राहील की लहान मुलांच्या जीवनाशी आपण खेळू नये. जिथं इतर ठिकाणी तुम्ही नाही तिथं भलतंच खर्च करता पण अशा ठिकाणी थोडंसं गोरगरिबांचे मुलं जिथं शिकतात त्या ठिकाणी आपण येऊन बघून गेलात तर लवकरात लवकर इथं हे सगळं छत पाडायचं, वर्क ऑर्डर काढावं, त्याचं परत एकदा स्लॅपिंग करावं, त्याचं नवीन स्टील डिझाईन करावं अशा पद्धतीने आमची विनंती राहणार आहे. आणि नाही झालं तर मग परत त्याला राजकारणाचं स्वरूप येऊ नये त्यामुळं आमची विनंती राहणार आहे. एकूणच बबलाद शाळेचा छत कोसळल्याच्या या प्रकारामुळं व्यवस्थेतील भ्रष्टाचार सरळ उघड झाला आहे. पाहूयात आता या विषयाची जबाबदारी कोण स्वीकारणार हे पाहणं देखील आता तितकंच गरजेचं आहे. AK20 न्यूजसाठी मी अनिल कापसे, सोलापूर. फॅब्रिकेटिंग वर्क आणि बांधकाम तुमचे, साहित्य मात्र आमचेच. आमच्या येथे सर्व नामांकित कंपन्यांचे स्टील, सिमेंट ब्लॉक, पन्हाळी पत्रे, चॅनल, लोखंडी बार, अँगल, टी बार, मेटल सीट याशिवाय विविध प्रकारच्या जाळ्या, खिळे, बाइंडिंग तार, रेडीमेड खिडक्या, दरवाजे, सिमेंट पोल, पाण्याच्या टाक्या, रबर सील, कडपा, तत्सम बांधकाम साहित्य योग्य दरात मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे श्री स्वामी समर्थ स्टील सेंटर. याशिवाय अल्ट्राटेक, सागर सिमेंट, टाटा कंपनीचे पन्हाळी पत्रे तसेच पोलाद स्टीलचे अधिकृत डीलर. त्यामुळं प्रत्येक वस्तू मिळणार किफायतशीर दरात. खरेदीसाठी एक वेळ अवश्य भेट द्या. तुम्ही ठेवा विश्वास, आम्ही देऊ मानांकित कंपन्यांचे दर्जेदार वस्तू. पत्ता श्री स्वामी समर्थ स्टील सेंटर, SBI बँकेसमोर, तडवळ, तालुका अक्कलकोट. प्रोप्रायटर सौ श्री योगेश राऊतराव. मोबाईल नंबर 7218 38 5000. सण समारंभानिमित्त वस्त्र खरेदीसाठी आणि लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी तडवळ पंचक्रोशीतील एकमेव परिपूर्ण वस्त्रदालन महावीर क्लॉथ सेंटर. येथे आहेत नामवंत कंपन्यांचे सर्व प्रकारचे शूटिंग, शर्टिंग, फॅन्सी साड्या, होजियरी, जीन्स, रेडीमेड कपड्यांच्या असंख्य व्हरायटी असलेलं 3 मजली परिपूर्ण आणि प्रशस्त दालन. एकदा आमच्या वस्त्रदालनास अवश्य भेट द्या. आमचा पत्ता श्री SP कासार अँड सन्स, महावीर क्लॉथ स्टोअर्स, अक्कलकोट रोड, देवी मंदिरासमोर, तडवळ स्टेशन, तालुका अक्कलकोट. व्हिडिओ पाहण्यासाठी AK20 न्यूजला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.